नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। उतार्यावरील प्रश्न प्रकारांचा आढावा आपण घेत आहोत। त्यामध्ये आज आपण तिसऱ्या क्रमांकाचा उतारा आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत। तर स्क्रीनवरती आपल्याला एक उतारा दिसत असेल। त्या उतार्याचं आपण प्रथमतः काळजीपूर्वक वाचन करूया, तो उतारा समजून घेऊया आणि त्यानंतर त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हे देऊया। बघा, भारतात ऑटोमोबाईल्स, सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम इत्यादींची बाजारपेठ ही अल्पाधिकार बाजारपेठीची उदाहरणे आहेत। या सर्व बाजारांमध्ये प्रत्येक विशिष्ट उत्पादनासाठी काही विशिष्ट कंपन्या आहेत। द्वैधिकार हे अल्पाधिकाराचाच एक विशेष प्रकार आहे, ज्यात दोन विक्रेते आहेत। द्वयार्थाच्या अंतर्गत असे मानले जाते की दोन कंपन्यांनी विकलेले उत्पादन एकसंध आहे आणि त्यास पर्याय नाही। दोन कंपन्या बाजारात मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवणारी उदाहरणं आहेत। सॉफ्ट ड्रिंक मार्केटमधील पेप्सी आणि कोका कोला, व्यावसायिक मोठ्या जेट विमानांच्या बाजारात एअरबस आणि बोईंग, स्मार्टफोन आणि संगणकासाठी ऑपरेटिंग सिस्टीम मोठ्या तंत्रज्ञानामध्ये अल्पाधिकाराचे उत्कृष्ट उदाहरणे प्रदान करतात। ॲपल iOS आणि गुगल अँड्रॉइड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टीमवर अधिराज्य गाजवतात। संगणक ऑपरेटिंग सिस्टीम आणि मायक्रोसॉफ्ट ॲपल विंडोजच्या छायेत आहेत। तर मित्रांनो, हा उतारा आहे। या उतार्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर या उतार्यामध्ये भारतामध्ये उत्पादनाच्या ज्या विविध क्षेत्रामध्ये अल्पाधिकार बाजारपेठीची जी उदाहरणं आहेत त्याची उदाहरणं दिलेली आहेत। त्यानंतर द्वैधिकार हा अल्पाधिकाराचा जो विशेष प्रकार आहे त्याविषयी माहिती सांगितलेली आहे। काही कंपन्यांची उदाहरणं दिलेली आहेत। अल्पाधिकार बाजारपेठीत म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये अल्पाधिकार अस्तित्वात आहे त्याची उदाहरणं, त्यानंतर द्वैधिकार बाजारपेठ ज्या क्षेत्रामध्ये अस्तित्वात आहे त्याची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत। तर हा उतारा आपण समजून घेतलेला आहे। आता या उतार्यावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्याकडे वळूया। बघा, प्रश्न या पद्धतीचे विचारण्यात आलेले आहेत। स्क्रीनवरती तुम्हाला या उतार्यावर विचारण्यात आलेले प्रश्न दिसत असतील। त्यामधला पहिला प्रश्न आहे, भारतातील अल्पाधिकार बाजारपेठेचे एक उदाहरण द्या, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। तर मित्रांनो, ऑटोमोबाईल्स, सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम इत्यादी भारतातील अल्पाधिकार बाजारपेठेची ही उदाहरणं आहेत। यानंतर दुसरा प्रश्न, द्वैधिकार ही संकल्पना एका उदाहरणाने स्पष्ट करा। आता मित्रांनो, द्वैधिकार म्हणजे काय हे मुळामध्ये आपण समजून घेऊया। द्वैधिकार म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये दोनच विक्रेते असतात आणि ती उत्पादित करत असणारी वस्तू ही जवळपास सारखी असते, त्या बाजारपेठेला द्वैधिकार असं म्हणतात। द्वैधिकार ही अल्पाधिकार बाजाराचाच हा एक विशेष प्रकार आहे। आता बघा, या संदर्भामध्ये उदाहरण देत असताना
आपल्याला व्यावसायिक मोठ्या जेट विमानाच्या बाजारात एअरबस आणि बोईंग विमानांचं देता येईल. तर बघा, विमान उत्पादन कंपन्यामध्ये या दोन कंपन्या आहेत, एअरबस आणि बोईंग, आणि त्यांच्यामधली ही स्पर्धा म्हणजेच द्वैअधिकार बाजारपेठेतली स्पर्धा होईल. यानंतर तिसरा प्रश्न आहे की वरील उतार्याविषयी तुमचे व्यक्तिगत मत नोंदवा. तर मित्रांनो, व्यक्तिगत मत स्क्रीनवरती आपल्याला दिसत असेल. या संदर्भामध्ये मी अधिक भाष्य करणार नाही. हा पॅराग्राफ एकंदरच अल्पाधिकार आणि द्वैअधिकार बाजारपेठेच्या संदर्भामध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं त्याच संदर्भामध्ये माहिती या ठिकाणी आपल्याला सांगावी लागेल. या बाजारपेठेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनावर, वस्तूच्या किमतीवर आणि बाजारपेठेवरती लक्षणीय नियंत्रण हे या बाजारपेठेचं एक खास अशा स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे. तर यानंतर आपण दुसरा पॅराग्राफ बघूया. कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे उत्पादन व व्यापार बंद राहिल्याने या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था विस्तारण्याऐवजी आकुंचन पावणार आहे, ही बाब अर्थसंकल्पात स्पष्ट केली आहे. भारताच्या इतिहासातील हा प्रथमच कागदविहीन अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थव्यवस्था आकुंचन पावत असताना मांडला गेलेला हा स्वातंत्र्यानंतरचा तिसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात वित्तीय तूट 5% अधिक दाखविण्यात आली आहे. एकेकाळी कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि दुसरीकडे सर्वच क्षेत्राच्या वाढत्या अपेक्षा यांचा समतोल साधत अर्थव्यवस्थेला वेग देण्याचा प्रयत्न करणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. आरोग्य सेवेसाठीच्या तरतुदीत 137% भरभक्कम वाढ हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. या अर्थसंकल्पामध्ये 2021-22 या वर्षात अपेक्षित उत्पन्न 34,35,000 कोटी रुपये आणि अपेक्षित खर्च 35,83,000 कोटी रुपये व्यक्त केला आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी उत्पादन, रोजगार निर्मिती आणि उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. परंतु प्राप्तिकराची स्थिती पूर्वीप्रमाणेच ठेवली आहे. कृषी कर्जासाठी 16.5 लाख कोटी, आरोग्य सुविधांसाठी 2,23,000 कोटी, वीज वितरण योजनेसाठी 3 लाख कोटी, लघु मध्यम उद्योगासाठी 15,700 कोटी आणि सरकारी भाग भांडवलासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. तर मित्रांनो, संपूर्ण जगामध्ये करोना या महामारीनं हैदोष घातलेला आहे. तसंच तो भारतामध्येही करोनानं हैदोष घातलेला आहे आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेची परिस्थिती कशी बिकट झालेली आहे आणि या डबघाईला येणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये कशा पद्धतीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवरती मांडण्यात आलेला अर्थसंकल्प कसा आहे हे या उतार्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. या उतार्यावरती जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यावरती एक नजर टाकून त्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊया. बघा, आरोग्य सेवेसाठीच्या तरतुदीत किती टक्क्यांनी वाढ केलेली आहे? आरोग्य सेवेच्या तरतुदीसाठी तब्बल 137% वाढ
या ठिकाणी करण्यात आल्याचं स्पष्ट होतं. यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न केला आहे? तर या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी उत्पादन, रोजगार निर्मिती व उद्योग इत्यादी क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कोरोनामुळं डबघाईला आलेली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थव्यवस्थेतील अशा विविध क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे. यानंतर शेवटचा प्रश्न म्हणजे उतार्यातील माहितीच्या आधारे तुमचे व्यक्तिगत मत नोंदवा. मित्रांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प आहे. डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अधिक खर्च करण्यात आलेलं हे बजेट आहे आणि विशेषतः आरोग्याच्या सुविधांसाठी तब्बल 137% वाढ या अर्थसंकल्पामध्ये दाखविण्यात आलेली आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च करण्यात आल्यामुळं 5% अधिक अर्थसंकल्पीय तूट या अंदाजपत्रकामध्ये दाखविण्यात आलेली आहे आणि भारताच्या इतिहासातला हा प्रथमच कागदविहीन अशा स्वरूपाचा हा अर्थसंकल्प आहे. तर उतार्यावरील प्रश्नांच्या संदर्भामधला या प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत. आता एक शेवटचा उतारा असतो तो आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला एक उतारा दिसत असेल तर त्या उतार्याचं प्रथम आपण बारकाईनं वाचन करूया. बघा, उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी म्युच्युअल फंड, मर्चंट बँकिंग, व्हेंचर कॅपिटल फंडिंग इत्यादी पारंपरिक क्रियांमध्ये विविधता आणलेली आहे. तसेच भाड्याने देणे आणि फॅक्टरिंग सेवा अशा पॅरा बँकिंग कार्यात ही वाढ आहे. मर्चंट बँकिंगमध्ये इश्यू मॅनेजमेंट, प्रोजेक्ट काउन्सिलिंग, वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग, फॉरेन चलन लोन, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इत्यादी किरकोळ बँकिंग व्यक्तीस वैयक्तिक वापरासाठी आर्थिक सेवा देतात, जसे गृहनिर्माण कर्जे, ग्राहक टिकाऊ वस्तूसाठी कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी. बँकांना जीवन विमा व्यवसायात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, 1991 नंतर आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं जे नवीन धोरण आपण स्वीकारलं, नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर त्याचे बँकिंग क्षेत्रावरती नेमके काय परिणाम झालेले आहेत, बँकांच्या कार्यामध्ये कसा बदल झालेले आहेत, बँका ह्या अधिक सक्षम पद्धतीनं कसं कार्य करू लागलेले आहेत, बँकांच्या कार्याचं क्षेत्र कसं वाढलेलं आहे, त्यांच्या कार्यामध्ये विविधता कशी आलेली आहे, याचं आढावा घेणारा, याचं महत्त्व सांगणारा अशा स्वरूपाचा हा उतारा आहे. बारकाईनं त्याचं आपण वाचन केलेलं आहे. आता या उतार्यावरती जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एक आपण नजर टाकूया. बघा, पहिला प्रश्न आहे 1 गुणासाठी. उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी केलेल्या विविधतेचे क्षेत्र ओळखा. तर या उदारीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जी विविध प्रकारची कार्य करावी लागत आहेत ते आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. दोन्ही प्रश्नांचा आढावा आपण एकाखाली एक या ठिकाणी घेतलेला आहे. स्क्रीनवरती तुम्ही त्या वाचू शकता. त्याचे शॉर्ट स्क्रीन आपण घेऊ शकता. यानंतर
यानंतर तिसरा प्रश्न जो आहे, वरील उतार्यावर आधारित आपले वैयक्तिक मत द्या, 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. त्याचाही आढावा या ठिकाणी आपण घेऊया. बघा, वैयक्तिक मत या पद्धतीनं आपल्याला म्हणजे मी मांडत आहे. या वैयक्तिक प्रश्नांमध्ये विविधता ही असू शकते. तरी वैयक्तिक प्रश्न कसे मांडले जातात या संदर्भामध्ये आपण पाहूया. मित्रांनो, स्वमतावरचे प्रश्न मी अत्यंत शॉर्ट पद्धतीनं मांडलेले आहेत. फक्त तुम्हाला एक कशा पद्धतीनं मांडले जातात हे लक्षात यावं म्हणून त्याचा आढावा घेतलेला आहे. तुम्ही त्यामध्ये विस्तारानं सविस्तर अशा पद्धतीनं स्वमतावरचे प्रश्न हे लिहू शकता. मित्रांनो, 5व्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न तक्त्यावरती, एक आकृतीवरती आणि एक उतार्यावरती प्रश्न असतो. या 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्ही सोडवणं हे अपेक्षित असतं. आपल्या सर्वांनी आग्रह केल्यामुळं 5वा प्रश्न मी अतिशय सविस्तर अशा पद्धतीनं विषद केलेले आहेत. त्या ठिकाणी ट्रिक सांगितलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळावेत हा त्या ठिकाणी माझा दृष्टिकोन होता. तुम्हाला चांगला सराव या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितच तुम्हाला या सर्व प्रश्न प्रकारामध्ये अधिक गुण मिळतील याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्न घेऊन त्या ठिकाणी भेटूया. आपल्या सर्वांना या प्रश्न प्रकाराच्या संदर्भामध्ये एक सूचना आहे की आपण याहीपेक्षा अधिक अशा स्वरूपाच्या प्रश्नांची तयारी करावं. सराव जेवढा जास्त होईल तेवढा आत्मविश्वास आपला द्विगुणित होईल आणि त्यातून आपल्याला अधिक मार्क हे मिळू शकतात.